नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। एक ट्रेंडिंग अशी इमेजेस ज्या व्हायरल होत आहेत त्या आहेत जिबली इमेजेस, जे की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। इंस्टाग्राम ओपन केलं की हेच इमेजेस तुम्हाला पाहायला मिळतात। त्याचबरोबर कोणाचं स्टेटस जर बघितलं तर तिथे सुद्धा याच इमेजेस तुम्हाला पाहायला मिळतात। परंतु तुम्हाला या इमेजेस बनवायच्या कसं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे आणि ते देखील अगदी फ्रीमध्ये तुम्ही या इमेजेस जे आहेत ते बनवू शकतात। या इमेजेसला गिबली इमेजेस असे म्हणतात आणि या इमेजेस अगदी सोप्या आणि एका कमांडने तुम्ही बनवू शकता। तर याकरता कमांड कशा प्रकारे द्यायची, याकरता जी काही कमांड आपण देतो त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये प्रॉम्प्ट असे म्हणतो। तर हा जो प्रॉम्प्ट आहे तो कशा प्रकारे लिहायचा, सोबतच मी तुम्हाला जिबली इमेजेस नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कार्टून्स इमेजेस आहेत, जसे की तुम्ही हे स्क्रीनवरती पाहू शकता, अशा देखील जे कार्टून्स आहेत, 3D कार्टून्स आहे, पेंटिंग्स इमेजेस आहे, याचे सर्वांचे प्रॉम्प्ट्स कशा प्रकारे लिहायचे ते सुद्धा व्हिडिओच्या एंड मध्ये सांगणार आहे। तर सर्वात अगोदर आपण पाहूया की या ज्या व्हायरल ट्रेंडिंग इमेजेस आहेत जिबली इमेजेस त्या कशा प्रकारे बनवायच्या। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की व्हिडिओ हा इंटरेस्टिंग होणार आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या इमेजेस आहेत त्या जर तुम्हाला मोबाईलमध्ये बनवायच्या असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोर वरती जायचे आहे आणि तिथे सर्च बॉक्स मध्ये ChatGPT नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते सर्च करायचं आहे। बघा, तुम्हाला अशा प्रकारचा लोगो दिसेल आणि हा जो लोगो आहे तो तुम्ही इथे पाहू शकता। हे ॲप्लिकेशनची जी लिंक आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा पिन केलेली आहे। हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, जिथे की तुम्हाला कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन ओपन होईल आणि इथे तुम्हाला वर कॉर्नर मध्ये साइन अप नावाचे जे बटन आहे ते दिसणार आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कंटिन्यू विथ गुगल आणि साइन अप अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल। जोपर्यंत तुम्ही साइन अप करत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे इमेज अपलोड करायचा ऑप्शन येणार नाही। त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू विथ गुगल हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा ईमेल टाकून साइन अप देखील करू शकता। मी डायरेक्टली कंटिन्यू विथ गुगल जे आहे ते केलेलं आहे। तर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी सिलेक्ट करायचा आहे। जर तुमच्या मोबाईलमध्ये मल्टिपल ईमेल असेल तर तुमचा जो ईमेल आयडी आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे, जसं की मी इथे सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर इथे तुमचा कंटिन्यू विथ ईमेल आयडी तुम्हाला करायचा आहे आणि तुमचं इथे अकाउंट जे आहे ते साइन अप होऊन जाईल। अकाउंट साइन अप झाल्यानंतर तुमचं अशा प्रकारचं अकाउंट दिसेल। इथे प्लस नावाचं जे आयकॉन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे। इथून तुमचा जो फोटो तुम्हाला बनवायचा आहे तो इथून फोटो सिलेक्ट करायचा आहे, जसं की मी हा फोटो घेतलेला आहे आणि ॲड बटनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला प्रॉम्प्ट लिहायचा आहे, म्हणजेच काय तर इथे कमांड द्यायची आहे। तर कमांड कशा प्रकारे द्यायची, तर इथे बघा प्रॉम्प्ट लिहिण्याकरता तुम्हाला ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला लिहायचं आहे टर्न धिस इमेज इनटू गिबली आर्ट स्टुडिओ आणि हे तुम्हाला इथे सेंड करायचं आहे। बघा, अशा प्रकारची जी कमांड आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायची आहे आणि इथे सेंड केल्यानंतर तुमच्यासमोर जो रिप्लाय आहे इथे गेट स्टार्टेड अशा प्रकारचं ऑप्शन येईल। त्यानंतर तुमची जी इमेज आहे ते प्रोसेसमध्ये होण्यास सुरुवात होईल। या इमेज बनवायला काही वेळ लागतो, तर ही इमेज काही 1 ते 2 मिनिटात किंवा कोणाचं काही सेकंदामध्ये सुद्धा बनू शकते आणि काही व्यक्तींना इथे एरर सुद्धा येऊ शकतो। तर त्यांनी परत ट्राय करायचं आहे, आपली इमेज परत अपलोड करून हा जो प्रॉम्प्ट आहे अशाच प्रकारे लिहायचा, जेणेकरून तुमची जी इमेज आहे ते ॲक्च्युअल आणि करेक्ट बनेल। तर इथे तुम्ही पाहू शकता जी इमेज आपण अपलोड केलेली होती आणि त्यानंतर जी कमांड दिलेली होती, तर इमेज इथे क्रिएट झालेली आहे आणि अशा प्रकारचं आणि एकदम ॲक्युरेट असं हे जिबली आर्ट जे आहे ते आपल्यासमोर आउटपुटमध्ये पाहायला मिळतं। तर या इमेजवरती इथे तुम्ही बघा, ही मी इमेज जे आहे हे ओरिजिनल इमेज इथे अपलोड केलेली होती आणि हे सेम जशीच्या तशी जिबली आर्ट जी इमेज आहे ते आपल्यासमोर इथे आलेली आहे आणि इथे तुम्ही सेव्ह या बटनवरती क्लिक करून या इमेजला सेव्ह करू शकता। त्यानंतर स्क्रीनवरती जे तुम्ही इमेजेस पाहत आहात अशा प्रकारची जी इमेज दिसत आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3D कार्टूनचे जे पोस्ट आहे ते पाहायला मिळत आहे, तर अशी जर तुम्हाला इमेज बनवायची असेल तर तुम्हाला इथे लिहायचं आहे टर्न धिस इमेज इनटू पिक्सार आर्ट स्टुडिओ।
तर स्क्रीनवरती तुम्हाला जो प्रॉम्प्ट आहे तो दिसत असेल त्या अशाच प्रकारचा जो प्रॉम्प्ट तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचा जे फोटो आहे तर अशा प्रकारचा 3D कार्टून इमेजेसमध्ये कन्वर्ट होऊन जाईल। तर याचप्रमाणे जर तुम्हाला आणखी जर काही प्रॉम्प्ट पाहिजे असेल तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सर्व प्रॉम्प्ट जे आहे ते देऊन देईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॉम्प्ट आहे ते ट्राय करू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे इमेजेस आहे ते सुद्धा बनवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ChatGPTच्या माध्यमातून जे ट्रेंडिंग इमेजेस आहे, जिबली आर्ट इमेजेस आहे ते बनवू शकता। तर मित्रांनो, हे जे ॲप्स आहे हे पेड ॲप्स आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये बनवायचं असेल तर दिवसाला हे ॲप 4 इमेजेस तुम्हाला बनवून देतं। त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे जे ॲप्स आहे ते यूज करावा लागतं, म्हणजे दिवसाला तुम्ही 4 इमेजेस या ॲपच्या मदतीने तुम्ही बनवू शकता। जर तुम्हाला एका दिवसाला मल्टिपल इमेजेस 4च्या वर इमेजेस बनवायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या ईमेलने लॉग इन करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही परत एकदा 4 इमेजेस बनवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याकरता कमेंट करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।